एमडी तस्करी में लिप्त एक इंजीनियर युवक को पुलिस ने 3 लाख रुपए की एमडी के साथ धर दबोचा। गिरफ्तार एमडी तस्कर का नाम स्वजल रमेश डुमरे रहना भिवगढ़ लेआउट फरस चौक मानकापुर निवासी है। आरोपी को दोपहिया वाहन से जाते समय घेराबंदी कर मानकापुर पुलिस ने गिरफ्तार किया। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार मानकापुर थाने की पुलिस गत 17 अगस्त को शाम में गश्त कर रही थी। इस दौरान गुप्त सूचना मिलने पर आरोपी स्वजल डुमरे को उसके घर के पास धर दबोचा। आरोपी घर के पास ही दोपहिया जुपिटर से जाते समय पकड़ा गया। आरोपी से एमडी ड्रग्स पाउडर व दोपहिया वाहन सहित करीब 3.40 लाख रुपए का माल जब्त किया गया। आरोपी स्वजल डुमरे के खिलाफ धारा 8(22)(ब) एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर गिरफ्तार किया गया है। वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक अमोल इंगले, सहायक पुलिस निरीक्षक विक्रांत धारकर, उप निरीक्षक भवाली व दस्ते ने कार्यवाही की। आमचे डीबी पथक आणि अधिकारी यांना एक गुप्त बातमी मिळाली होती की अमुक अमुक ठिकाणी ड्रग्ज आहेत म्हणून। त्या ह्याच्यावरनं आमच्या डीबी पथकाने पेट्रोलिंगच्या कर्मचाऱ्यांनी आणि एपीआय थारकर यांनी संशयित गाडीला ताब्यात घेतलं। त्या गाडीवरती स्वजस रमेश डुमरे वय वर्ष 21 हा इसम जो आहे तो गाडी चालवत होता। त्याची गाडी चेक केली असता त्याच्या गाडीमध्ये स्कूटीमध्ये आम्हाला 31.5 ग्रॅम ड्रग्ज मिळालेले आहेत आणि त्याच्यावरती कारवाई करण्यात आली। मग काय काम धंदा करतो आपल्याला कशा प्रकारे माहिती मिळाली की आधीचे काही रेकॉर्ड वगैरे आहे का? याचं रेकॉर्ड नाहीये, परंतु आपल्याला बातमी मिळाली होती की अमुक अमुक गाडीमध्ये आहे म्हणून। त्या ह्याच्यावरनं आपण ती संशयित गाडी पकडलेली आहे। आरोपी हा इंजिनियर आहे आणि याच्या पूर्वीचा त्याचा रेकॉर्ड अद्याप तरी नाहीये। कुठून आणला, तुम्हाला विकणार होता काय माहिती सांगितली नाही? याच्याबद्दल काही माहिती दिलेली नाही, त्याच्याबद्दल तपास चालू आहे। त्याची 1 दिवसाची पीसी मिळालेली आहे, अधिक चौकशी चालू आहे त्याची। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र टीव्ही 24। अगड़म बगड़म तिगड़म नागपुर में होगा चीन टपाक डमडम। जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार। डायनासोर, गॉडजिला और गोरिल्ला और आदमखोर भेड़िया एक मंच पर एक साथ। 13 अगस्त से रोजाना 3 शो, 1, 5 और रात 8 बजे। विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन, झांसी रानी चौक, नागपुर में। बुकिंग्स के लिए विजिट करें www.badshahmagicalworld.com। आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही, कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं। त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत, अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो। अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही, पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो। संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो। शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो। आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम, मेघदूत, सचेत, भूकंप हे ॲप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत। त्यांचा वापर करा। सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते। प्रसंगावधान राखा, योग्य कृती करा। आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।